Students, only 7 days left for MSCET 2026 आणि ऑनेस्टली सांगते या 7 दिवसात तुमचा स्कोर कम्प्लिटली चेंज होऊ शकतो. पण एक कंडिशन आहे, तुम्ही रॅन्डम स्टडी सोडून स्मार्ट स्ट्रॅटेजी फॉलो केली पाहिजे. इन दिस व्हिडिओ आय विल कव्हर एक्झॅक्ट 7 डे प्लॅन, पीसीएम आणि पीसीबी साठी सेपरेट स्ट्रॅटेजी आणि बिगेस्ट मिस्टेक्स जे तुम्हाला अवॉइड करायचे आहेत. सो वॉच टिल एंड अँड डोंट स्किप. आता पहिली गोष्ट म्हणजे रियालिटी चेक. आता नवीन चॅप्टर स्टार्ट करणं ही मोठी मिस्टेक होऊ शकते. सो लॉंग लेक्चर्स बघू नका, त्यामध्ये टाइम वेस्ट होतो. लास्ट 7 डेज म्हणजे लर्निंग फेज नाहीये, तर तुमचा परफॉर्मन्स फेज आहे. तुम्ही जे ऑलरेडी शिकलात त्यातून मार्क्स काढायचे आहेत. कळतंय? आता नाव व्हेरी इम्पॉर्टंट, पीसीएम आणि पीसीबी स्टुडंट्स इथेच चुका करतात. पीसीएम स्टुडंट्सनी फिजिक्स साठी 40% टाइम दिला पाहिजे, त्यासोबतच केमिस्ट्रीला 30% टाइम दिला पाहिजे आणि मॅथ्स या सब्जेक्टसाठी 30% टाइम दिला पाहिजे. असं व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन असेल तर तुम्हाला व्यवस्थित एक्झाम क्रॅक करता येते. आता जर तुम्ही म्हटलात पीसीबीचं, तर पीसीबी साठी तुम्हाला बायोलॉजीला 50% टाइम दिला पाहिजे, त्यासोबतच केमिस्ट्रीला 30% आणि फिजिक्सला 20%. पीसीबी स्टुडंट्स, प्लीज लिसन केअरफुली. फिजिक्सला इक्वल टाइम देऊ नका. बायो तुमचा गेम चेंजर ठरणार आहे, कारण बायो मधले डायरेक्ट क्वेश्चन येतात. सो डोंट रेट ऑल सब्जेक्ट्स इक्वली. पीसीएम स्टुडंट्स, मॅथ इग्नोर केलं तर स्कोर ड्रॉप होणार आहे, सो मॅथला इग्नोर करू नका. ओके. फर्स्ट 2 दिवस, पहिले 2 दिवस काय करायचं आपल्याला, तर स्ट्रॉंग फाउंडेशन वरती फोकस करायचा आहे. पीसीएम स्टुडंट्सनी फिजिक्सचे फॉर्म्युलेज, मॅथ्स पीवायक्यूज, फिजिक्सचे न्यूमेरिकल्स पीवायक्यू सॉल्व्ह करायचे आणि केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स वरती फोकस करायचंय. पीसीबी स्टुडंट्सनी काय करायचंय, तर बायोलॉजीची एनसीईआरटी बुक लाईन टू लाईन पाठ करायचे आहे, केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स पाठ करायच्यात आणि फिजिक्सचे बेसिक फॉर्म्युलेज करायचे. इथे पीसीबी साठी बेसिक फॉर्म्युले काय म्हणते, तुम्हाला जास्त न्यूमेरिकल मध्ये घुसवत नाहीत, तुम्हाला डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड थोडेसे क्वेश्चन्स असतात. पण पीसीबी स्टुडंट, पीसीएम वाल्यांसाठी फिजिक्सचे न्यूमेरिकल क्वेश्चन्स सुद्धा इन्क्लूड केले जातात. आता इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे फक्त वाचू नका, तर सॉल्व्ह करा आणि ऍक्टिव्ह स्टडी करा. 3 आणि 4 डे साठी काय करणार. नाउ कम्स द मोस्ट इम्पॉर्टंट फेज, मॉक टेस्ट. दररोज एक फुल मॉक टेस्ट द्या, बट लिसन केअरफुली. मॉक टेस्ट देणं इम्पॉर्टंट नाहीये, तर अनालिसिस इम्पॉर्टंट आहे. 2-3 तास अनालिसिस देखील करा. ज्या तुम्ही मॉक टेस्ट देताय त्याचं अनालिसिस करणं सुद्धा गरजेचं आहे. पीसीएम स्टुडंट्सनी स्पीड वरती फोकस केलं पाहिजे, स्पेशली मॅथ सॉल्व्ह करताना. आणि पीसीबी स्टुडंटनी रिकॉल वरती फोकस केलं पाहिजे, कारण तुम्हाला थेरॉटिकल जास्त असतं. सो रिकॉल वरती फोकस करा, स्पेशली बायोलॉजी. मॉक टेस्ट विदाउट अनालिसिस म्हणजे झिरो इम्प्रुव्हमेंट. त्या मॉक टेस्ट देण्याचा काहीही अर्थ नाहीये. त्यानंतर येतो डे 5. डे 5 ला काय करायचंय, हे आहे डे 5, हा फिक्सिंग मिस्टेक्स आहेत. हा दिवस तुमच्या वीक एरियाज साठी आहे. स्ट्रॉंग टॉपिक्स रिवाइज करू नका, वेस्ट ऑफ टाइम आहे. आणि तुम्ही जिथे चुका करता तिथेच मार्क्स इम्प्रूव्ह होतात. कळतंय? नेक्स्ट डे 6 कडे जाऊयात. हा असेल पीवायक्यूज प्लस स्पीड ट्रेनिंग साठी. प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करा, टाइम बाउंड सॉल्विंग करा, म्हणजे टाइम लावा, एवढ्या टाइम मध्ये तुम्ही एवढे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहात. किंवा कम्प्लीट मॉक टेस्ट मध्ये तर आपला टाइम बाउंड लावून आपण करतो, स्टील इथे देखील तुम्हाला टाइम बाउंड प्रॅक्टिस करायची आहे. ओके. पीसीएम वाल्यांनी स्पीड बिल्ड करा आणि पीसीबी वाल्यांनी अॅक्युरेसी इम्प्रूव्ह करा. कळतंय? एक्झाम प्रेशर सिम्युलेट करा, कॅज्युअली सॉल्व्ह करू नका. कळतंय? लास्ट डे विच इज डे 7 आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डे. आता या दिवशी आपल्याला फक्त रिव्हिजन करायचं आहे, ओनली रिव्हिजन. मॉक टेस्ट द्यायच्या नाहीयेत, अजिबात मॉक टेस्ट द्यायच्या नाहीयेत. जर मॉक टेस्ट खराब गेली तर कॉन्फिडन्स कम्प्लिटली डाऊन होईल, त्याच्यामुळे आपल्याला मॉक टेस्ट द्यायच्या नाहीयेत. पीसीएम स्टुडंट्सनी फॉर्म्युलाज रिवाइज करायचे कंटिन्यू. त्यासोबतच ज्या शॉर्ट ट्रिक्स आहेत त्यावरती फोकस करा. आणि पीसीबी वाल्यांनी
बायोलॉजी NCERT कम्प्लीट रिवाइज करा अगेन अँड अगेन. कळते? अँड वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज स्टे काम अँड कॉन्फिडंट. आता पाहूयात बिगेस्ट मिस्टेक. नाउ बिगेस्ट मिस्टेक स्टुडंट्स रिपीट एव्हरी इयर. पीसीएम स्टुडंट्स काय करतात तर मॅथ्सची जी प्रॅक्टिस आहे तर त्याला इग्नोर करतात आणि पीसीबी स्टुडंट्स एनसीईआरटी प्रॉपरली रिवाइज करत नाहीत. तर अशा गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या. कॉमन मिस्टेक काय, आपण मॉक टेस्ट अनालिसिस नाही करत. मॉक टेस्टला अनालिसिस करा, नाहीतर तुमचा मॉक टेस्ट देऊन काही अर्थच नाहीये. रॅन्डम स्टडी करू नका. नवीन टॉपिक स्टार्ट करणं गरजेचं नाहीये. आता तुम्हाला फक्त रिव्हिजन वरती मॉक टेस्ट वरतीच फोकस करायचा आहे. आणि या जर तुम्ही मिस्टेक्स अवॉइड केला तर तुमचे नियरली 10 ते 15 मार्क्स वाढणार आहेत. कळतंय? सो या मिस्टेक नक्कीच अवॉइड करा. आता स्कोर बूस्ट करण्यासाठी काही टिप्स आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत. एक्झाम मध्ये इझी क्वेश्चन्स फर्स्ट अटेम्प्ट करा. लेंदी क्वेश्चन्स स्किप करा आणि ते एंडिंगला सॉल्व्ह करा. यासोबतच अॅक्युरेसी मेंटेन करा. जास्तीत जास्त तुमचे बरोबर आले पाहिजेत. पीसीएम वाल्या स्टुडंट्सनी एका मॅथ्स क्वेश्चन मध्ये अडकू नका. तो क्वेश्चन मध्ये जर टाइम जास्त लागत असेल किंवा तुम्हाला त्याची आयडिया नसेल तर नेक्स्ट क्वेश्चन वरती लगेच जम्प करायचे. पीसीबी स्टुडंट्सनी बायोलॉजी एमसीक्यू ओव्हरथिंक करू नका की हे नाही असं होऊ शकतं, इथे एक्सेप्शन, असं काही नाही. तुम्हाला जे वाटतंय तुम्ही ते केलंय ते बरोबर आहे. सो बी कॉन्फिडंट आणि लगेच टिक करून पुढे जा. स्मार्ट अटेम्प्ट इज इक्वल टू फ्री मार्क्स. त्याच्यामुळे विनाकारण कॉम्प्लिकेटेड थिंकिंग करू नका. त्याच्यामुळे मार्क्स हे कमी होऊ शकतात. आता डेली रुटीन काय असली पाहिजे तुमची डेली रुटीन ही फॉलो करा. मॉर्निंगला रिव्हिजन करा, आफ्टरनूनला रिव्हिजन प्रॅक्टिस करा, इव्हिनिंगला मॉक टेस्ट द्या आणि रात्री मॉक टेस्टचा अनालिसिस करा. त्यासोबतच दिवसभरात तुम्ही काय काय केलंय त्याचं एक रिकॉल करा. रॅन्डम स्टडी जर तुम्ही केला तर रिझल्ट देखील रॅन्डम येणार आहे. सो काही प्लॅन करूनच तुम्हाला गोष्टी कराव्या लागणार आहेत. फायनल थिंग, या 7 दिवसात मिरॅकल्स काही होत नाहीत, पण स्मार्ट वर्क केलं तर रँक डेफिनेटली इम्प्रूव्ह होतो. डोंट पॅनिक, डोंट ओव्हर थिंक, जस्ट फॉलो द प्लॅन अँड ट्रस्ट मी, कन्सिस्टन्सी ठेवलात तर रिझल्ट नक्कीच दिसेल. If you found this helpful, share it with your friends. They need this too. And for more CET strategies, follow the channel. And all the best for your exam. Give your best shot. Bye bye. Have a nice day.